जय श्री कृष्ण. आज मी तुम्हाला सार्थश्री एकनाथी भागवत अध्याय पहिला यातल्या काही ओवींचे वाचन करून दाखवेल आणि त्यांचा अर्थ पण समजावून सांगेल. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. प्रष्टु विलज्जती साक्षात प्रद्भृता मोघदर्शनाः प्रशंसन्ति पुत्रकामा किंस्विस्त जनशिष्यती. सक्षम तुम्हाला विचारण्यासाठी ती लाजत आहे. तुमचे ज्ञान अगाध आहे. तिला मुलाची जादा इच्छा आहे. प्रसूतीचा समयही जवळ आला आहे. तरी तिला काय होईल हे सांगावे. स्वयं येऊनी तुम्हांप्रती तिचे नीन बोलवे निश्चिती. यालागी आम्हा हाती सेवेसी विनंती करविली. तुम्ही सत्यदर्शी साचार मोगवीर्य तुमचे उत्तर. श्री वंदिती हरिहर ज्ञाने उदार तुम्ही सर्व. या लागी हे गर्भवती सादरे असे पुसती. पुत्रकाम असे वांछिती काय निश्चिती प्रसवेल. ऐसे कपटाचे निवालभे विनीत करजोडणी उभे. तैशीच फले भावगर्भेन छडन लोभे पावती. कर्म जाणूनिया कुडे नारदो नाचे ऋषींपुढे. मुनी म्हणे यादवांचे गाढे निधन रोकडे वाढवले. मुंगिये निघालिया पांख दिसी मरण ये अचूक. तेवी ब्राह्मण छडणे देख आवश्यक कुडनाश. शापित आलिया द्विजजन त्यांसी सद्भावे करावे नमन. मारू आलिया ब्राह्मण मस्तक आपण ओढवावे. त्या ब्राह्मणांशी छडन ते जाणावे विषभक्षण. विषे निम्मे भक्षित्याचा प्राण कुळ निर्दळन. द्विज छडणे अविद्य सुविद्य न म्हणतांचान. धरातळीन ब्रह्म ब्राह्मण त्यांचे करू जाता छडन. कुर निर्दळन आवश्यक. एवं प्रलब्धा मुनयस्था नूचु कृपिता नूप जनयिष्यती वो मंदा मुसलम कुलनाशनम. परीक्षित, ज्यावेळी काही यादव कुमारांनी अशा प्रकारे ऋषीमुनींना धोका देण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते भगवत प्रेरणेने क्रोधित झाले. त्यांनी सांगितले, हे मूर्खांनो, तिला तुमच्या कुळाचा नाश करणारे मुसळ होईल. ऐके परीक्षिते रूपवरा या परी यादव कुमारान. निधनाचा भरला वारा तेने ते ऋषीश्वरान छडून गेले. कपट जाणोनिया साचार थोर कोपले ऋषीश्वर. मग तिन्ही काय वाग्वज्र अति अनिवार सोडिले. अरे हे प्रसवेल जे बाळ ते होईल सकळ कुळा काळ. निखळ लोहाचे मुसळ देखाल सकळ मंदभाग्ये. प्रच्युत्वा ते ती संत्रस्ता विमुच्य सहसोदरम. सांबस्य ददृशुस्तस्मिन्मुसलं कुलनाशनम. ऋषीमुनींचे बोलणे ऐकून यादव कुमार अतिशय घाबरून गेले. त्यांनी ताबडतोब सांबाच्या पोटावर बांधलेले वस्त्र खोलून पाहिले तर त्यामध्ये त्यांना एक लोखंडाचे मुसळ दिसले. आता या ओवींचा अर्थ. खरोखर तिला स्वतःच येऊन विचारायचे होते, पण तिच्याने बोलवेना. म्हणून आमच्याद्वारे तुमच्या चरणाशी विनंती केली आहे. तुम्ही सत्यदर्शी आहात. तुमचे वचन कधीही खोटे होत नाही. भगवान विष्णू व शंकरही आपणास वंदन करतात. आपण सर्वजण ज्ञानाने महान आहात. म्हणून ही गर्भवती स्त्री पुत्राच्या इच्छेने तुम्हाला परम आदराने प्रश्न विचारित आहे. खरोखर हिला काय होईल ते कृपा करून सांगा. याप्रमाणे ऋषीमुनींशी कपट आचरण करण्याच्या लोभाने नम्रपणे हात जोडून विचारू लागले. तेव्हा त्यांना त्यांच्या दुष्ट इच्छेप्रमाणे फळही भोगावे लागले. हे कपट जाणून नारद मुनी ऋषींच्या समोर नाचू लागले. ते म्हणाले, आता यादवांचे मरण जवळ आले आहे. मुंगीला पंख फुटले की तिला मरण येते. त्याप्रमाणे ब्राह्मणांशी कपट केल्याने अवश्य कुलक्षय होत असतो. ब्राह्मण अपशब्द बोलत शाप देत पुढे आल्यास सद्भावाने त्यांना वंदन करावे. ते मारावयास आल्यास मस्तक वाकवावे. पण त्याच ब्राह्मण ऋषी मंडळींच्या बरोबर असे कपट आचरण करणे विषभक्षणच होय. विष खाणारा जसा मृत्यू पावतो तसा ब्राह्मणाशी कपट करणाऱ्याचा कुलक्षय होतो. विद्वान किंवा अविद्वान असा भेद मनात न आणता ब्राह्मण लोक भूलोकीचे ब्रह्म आहेत असे मानावे. असे असतानाही
त्यांचा जो छळ करतो त्याचा कुलक्षय झाल्याशिवाय राहत नाही. हे परीक्षित राजा ऐक. याप्रमाणे या यादवांच्या अंगात जणू काही मृत्यूचा वाराच शिरला. त्यामुळे हे या महर्षींना छळावयास गेले. यादवांच्या मनातील कपट ओळखून ऋषी फार रागावले आणि असे वज्राप्रमाणे असह्य शब्द बोलले. अरे मूढांनो, हिच्या पोटी जे बाळ जन्माला येईल ते तुमच्या कुळाचा नाश करून टाकील. तुम्ही सारे दुर्दैवी आहात. शुद्ध लोखंडाचे मुसळ झालेले तुम्हास दिसून येईल. धन्यवाद. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.